नमोबुद्धाय जय भीम. मी निकिता. आज आपण पाहूया कोणत्याही कामाची सुरुवात करायला एवढा वेळ का लागतो. बुद्ध काय सांगतात ते आपण आज पाहूया. लोकांना वाटतं की अपयश मोठं असतं, पण बुद्ध म्हणतात सुरुवात न करणे हे सर्वात मोठं अपयश आहे. एक छोटीशी कथा आपण पाहूया. एका गावात एक तरुण राहत होता. त्याच्या मनात खूप स्वप्न होती. त्याला मोठंही व्हायचं होतं. लोकांनी त्याचं नाव घ्यावं असं वाटायचं, पण तो प्रत्येक काम उद्यावर ढकलायचा. उद्या सुरू करेन, थोडं अजून शिकतो, लोक काय म्हणतील, जर अपयश आलं मला तर कसं होईल, अशा निगेटिव्ह विचारांनी त्याचं मन भरलेलं होतं. एक दिवस तो बुद्धांकडे गेला आणि म्हणाला, भगवान, मला खूप काही करायचं आहे, पण सुरुवातच होत नाही. मनात भीती येते, आळस येतो आणि वेळ निघून जाते. बुद्ध शांतपणे हसले आणि ते त्याला म्हणाले, जो माणूस नदीकिनारी उभा राहून पाणी शांत होण्याची वाट पाहतो, तो कधीच नदी पार करू शकत नाही. तरुणाला काहीच कळलं नाही. बुद्ध पुढे म्हणाले, जीवनात परिस्थिती कधीच पूर्णपणे योग्य नसते. भीती नेहमी राहणार आहे. लोक नेहमी बोलणारच आहेत. मन नेहमी कारण देणार आहे. पण जो पहिलं पाऊल टाकतो त्याचाच मार्ग तयार होतो. बुद्धांनी सांगितलेली 3 मोठी कारणं. लोक सुरुवात का करत नाहीत याची बुद्धांनी आपल्याला 3 कारणं सांगितलेली आहेत. ते आपण पाहूया की लोकांना अपयशाची भीती वाटते. लोकांना वाटतं जर मी हरलो तर. पण बुद्ध म्हणतात हरणं चुकीचं नाही, प्रयत्न न करणं चुकीचं आहे. कारण प्रत्येक यशस्वी माणूस एकेकाळी घाबरलेलाच होता. लोक काय म्हणतील हे जग नेहमी बोलतच राहणार आहे. खूप लोक असा विचार करतात की मी हे सुरू केलं तर लोक काय बोलतील. हे जग नेहमी बोलतच राहणार आहे. तुम्ही शांत बसलात तरी बोलतील आणि मोठे झालात तरी बोलतील. बुद्ध म्हणतात इतरांच्या शब्दांनी तुमचा मार्ग बदलू देऊ नका. कारण तुमचं स्वप्न फक्त तुम्हालाच दिसत असतं. परफेक्ट वेळेची वाट पाहतात काही लोक. खूप लोक म्हणतात की आधी सगळं ठीक होऊ दे, थोडे पैसे जमू दे, मन शांत होऊ दे. पण बुद्ध सांगतात की सुरुवात केल्याशिवाय काहीच बदलत नाही. लहान सुरुवात करा, पण आज करा. एक सुंदर उदाहरण एका शिष्याने बुद्धांना विचारलं. पहा, एक छान सुंदर उदाहरण आपण पाहूया. एका शिष्याने बुद्धांना विचारलं होतं की मोठा वृक्ष किती वर्षात तयार होतो. बुद्धांनी त्याला अतिशय सुंदर अशा प्रकारे उत्तर दिलेलं आहे. बुद्ध म्हणतात वर्षांनी नाही, तर बी पेरण्याच्या पहिल्या क्षणापासून, म्हणजेच मोठेपणाची सुरुवात पहिल्या छोट्या पावलातूनच होत असते. आजच्या काळात हे का महत्त्वाचं आहे. आज अनेक लोक इतरांचं यश पाहतात. त्याने गाडी घेतली, त्याने खूप पैसा कमवला, पण ते हे विसरतात की त्या लोकांनी एक दिवस शून्यातून सुरुवात केली होती. त्यांना सगळं काही एका क्षणात मिळालेलं नाही. सुरुवातीला त्यांनाही कोणी ओळखत नव्हतं, त्यांनाही भीती वाटत होती, पण त्यांनी सुरुवात केली म्हणून आज जग त्यांना ओळखतं. बुद्धांनी आपल्याला छान संदेश दिलेला आहे. बुद्ध म्हणतात हजारो विचारापेक्षा एक छोटं पाऊल अधिक शक्तिशाली असतं. तुम्ही किती विचार करता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही आज काय सुरू करता हे महत्त्वाचं आहे. बुद्ध काय सांगतात की योग्य वेळ कधीच येत नाही, वेळ योग्य बनवावी लागते. भीती संपल्यानंतर नाही, तर भीती असूनही जो चालायला लागतो तोच आयुष्यात पुढे जातो. म्हणून थांबू नका, लहान सुरुवात करा. कारण बुद्ध म्हणतात पहिलं पाऊलच संपूर्ण प्रवास बदलू शकतो. तर आज आपण पाहिलं की लोक सुरुवात करायला का भितात. आज करू, उद्या करू या विचाराने सुरुवातच करत नाहीत. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की नमो बुद्धाय लिहा. नमो बुद्धाय. जय भीम.